नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून सेविका आणि मदतनीससाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. काय अपडेट आले आहेत या जे-आरमध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभागाकडून हा जे-आर करण्यात आला आहे. अति महत्त्वाचा हा जे-आर आहे सेविका आणि मदतनीससाठी. तर या सेविका आणि मदतनीससाठी काय नवीन अपडेट देण्यात आलं आहे ते आपण डिटेलमध्ये पुढे बघू. जी-आर 16 जुलै 2025ला जे-आर करण्यात आला आहे. या जे-आरमध्ये प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जीप सर्व, विकास प्रकल्प अधिकारी, नागरी, ग्रामीण व आदिवासी सर्व यासाठी ज्या ग्रामीण भागामध्ये असेल सेविका आणि मदतनीस ताईंचं या ठिकाणी या जे-आरमध्ये असं दिलं आहे की त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाणार, पुन्हा चेक केले जाणार असं या ठिकाणी म्हटलं आहे. तर विषय बघा काय देण्यात आला आहे. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी मी अंगणवाडीबद्दल अपडेट देत असतो. विषय ग्रामीण व नागरी व ग्रामीण प्रकल्पाच्या पुनर्रचनेनुसार सेविका मदतनीस यांची माहितीचे सूक्ष्म अवलोकन करण्याबाबत जे-आर करण्यात आला आहे. म्हणजे यांचं पुढे आणखी तुम्हाला या जे-आरमध्ये काय सूक्ष्म अवलोकन करण्यात येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. मानधन अदायगी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे तपशिलावर माहिती संकलन करण्याकरिता सन्मान प्रणाली ही संगणकीय आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे दरमहा सेविका मदतनीस यांची हजेरी नोंदवून मानधन अदायगी करण्यात येते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जीप नंदुरबार अंतर्गत कार्यान्वित ग्रामीण प्रकल्प अक्कलकुवा येथील अंगणवाडी मदतनीस बनावट कागदपत्राच्या आधारे कार्यरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. बघा ताईंनो, तुम्हाला समजलं असेल ज्या जिल्ह्यामध्ये नंदुरबारचं तुम्ही पाहिलं असेल, आमशा पाडवीने हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणी केली होती. कारण बनावट कागदपत्राद्वारे त्या ठिकाणी सेविका काम करत होती, त्यांचं त्या ठिकाणी उघड केलं गेला. त्याच्यानुसार आता हा जे-आर करण्यात आला आहे की सर्व सेविका आणि मदतनीस ताईंचं त्या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहेत, कारण कागदपत्रे त्यांचं चेक केले जाणार आहेत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जीप नंदुरबार अंतर्गत कार्यरत ग्रामीण प्रकल्प अक्कलकुवा येथील अंगणवाडी मदतनीस बनावट कागदपत्राच्या आधारे कार्यरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडील तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरण निदर्शनात आले असून या संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी उपस्थित करण्यात आलेली आहे. तर बघा, तुम्ही आमशा पाडवीचा जो व्हिडिओ पाहिला असेल, मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले. विधानसभेमध्ये जी चर्चा झाली होती त्याच्यात तळोदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी एक महिला होती, तिने त्या ठिकाणी एक डॉक्युमेंट डुप्लिकेट तयार करून त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये काम करत होती आणि कित्येक वर्षापासून काम करत होते, तरीसुद्धा कोणाला माहीत पडली नाही. परंतु काही व्यक्तीने त्या ठिकाणी जो प्रतिनिधी होता, आमदार होता, जो आमशा पाडवी होते त्या ठिकाणी, त्यांना तक्रार केली आणि त्यांनी कलेक्टर ऑफिसला मांडणी केली होती. ज्या ठिकाणी त्यांना सूचना द्यायची होती त्या ठिकाणी त्यांनी अर्जही दिला, परंतु त्या ठिकाणी काही कारवाई झाली नाही. तर त्यांनी मीडियासमोर एक स्टेटमेंट दिलं, त्यावेळेस त्यांनी ॲक्शन घेतलं. नंतर त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा प्रश्न उठवला. त्यानुसार या ठिकाणी जी-आर तयार करण्यात आले आणि जी-आरनुसार सेविका आणि मदतनीस ताईंचं डॉक्युमेंट क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. सदर प्रकरणी आयुक्तालयाची पर्यायाने शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. तर बघा, सदर प्रकरण जे आयुक्तालयाने पर्याय शासनाच्या फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. भविष्यात अशी प्रकरणे उद्भवू नये याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी सजग राहणे आवश्यकता आहे. यास्तव खालीलप्रमाणे कारवाई करणे आवश्यकता आहे. तर बघा, कोणती कारवाई करण्यासाठी आता हा जे-आर राज्य शासनाने काढला आहे. महिला बालविकास विभागाने आता नागरी प्रकल्पाच्या पुनर्रचनेनुसार अंगणवाडी केंद्राच्या सुधारित कोडनुसार
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची एक्सेल शीटमध्ये आधार क्रमांक, सेविका आय डी इत्यादीबाबत माहिती सादर करण्याबाबत सूचित केले आहेत. तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय, सेविका व मदतनीस यांचे एक्सेल शीटमध्ये आधार क्रमांक आणि सेविका आय डी इत्यादीबाबत माहिती सादर करण्याबाबत सूचित केले आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने खालील बाबीचे सूक्ष्म अवलोकन होणे अनिवार्य आहे. तर बघा वन बाय वन मुद्दे दिले या ठिकाणी. तर कोणकोणत्या मुद्द्याचं अवलोकन केले जाणार आहेत. पहिला मुद्दा आहे, प्रकल्पामध्ये कार्यरत सर्व सेविका मदतनीस यांच्या मूळ आधार कार्डची पडताळणी करणे. तर सेविका आणि मदतनीस ताईंचं त्यांचं मूळ जो आधार कार्ड आहे त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहेत. दुसरा मुद्दा आहे, सदर आधार क्रमांक त्याच सेविका आणि मदतनीसचा आहे याची खात्री करून त्यांची नोंद सन्मान प्रणालीमध्ये केली आहे याची शहानिशा करणे. तर बघा त्यांचं जे आधार कार्ड नोंदणी केले आहे ते सेविका आणि मदतनीस यांचे आधार कार्ड यांचं सन्मान प्रणालीमध्ये केली आहे याची शहानिशा करणं, म्हणजे त्या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. तिसरा मुद्दा, सन्मान प्रणालीमध्ये सेविका मदतनीस यांच्या माहितीमध्ये पतीचे, मुलाचे तसे इतर नातेवाईकांचे अथवा चुकीचे आधार क्रमांकाची नोंद झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबत सखोल चौकशी करणे. सदर प्रकरणी मानधन अदायगीमध्ये अपहार होत असल्यास लक्षात आल्यास त्या संदर्भात योग्य ती कारवाई करून सदर बाब आयुक्तालयाच्या निदर्शनात आणून द्यावी. तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सेविका आणि मदतनीस त्यांचं त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन केले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं फोटो जुळत नसेल किंवा त्याच्या नावात काहीतरी तफावत असेल तर त्या ठिकाणी काय केले जाणार, तात्काळ कारवाई केली जाणार आहे. त्यांना आयुक्तालय आहेत त्यांना तात्काळ ते कळवलं जाणार आहे आणि त्यांचं आधार जे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. 4 नंबर मुद्दा आहे, व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ लॉंग होणार आहे मित्रांनो. चौथा मुद्दा, सन्मान प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेल्या सेविका मदतनीस यांचे जन्मदिनांक तपासणी करणे. तसेच संबंधितांना नियुक्तीच्या वेळेस जन्मदिनांकाच्या पुराव्यादाखल सादर करण्यात आलेला कागदपत्र प्रमाण आहे का याची खातरजमा करणे. तर बघा या ठिकाणी या मुद्द्यामध्ये काय म्हटलं आहे, मदतनीस आणि सेविका यांचं जन्मदिनांकसुद्धा तपासणी केली जाणार आहेत. नियुक्तीच्या वेळेस जन्मदिनांकाच्या पुराव्यादाखल सादर करण्यात आलेल्या कागदपत्राप्रमाणे आहे का याची खातरजमा करायची आहे. हे सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहेत. 5वा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे सेविका मदतनीस यांचे रुजू दिनांक, पदनाम. बघा या ठिकाणी 5व्या मुद्द्यामध्ये हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. त्याचप्रमाणे सेविका मदतनीस यांचे रुजू दिनांक, पदनाम, सेवा कालावधी 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष नुसार मानधन पे सायकल अचूक आहे का याबाबत खात्री करणे. तर बघा या ठिकाणी जे तुमचं मानधन आहे त्या मानधनमध्ये काही तफावत असेल, 10 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे असे टक्केवारी काढली होती जे प्रोत्साहन भत्ता आहे आणि त्याच्यात 10 वर्षे सेवा दिली असेल, 20 वर्षे दिली असेल, 30 वर्ष झालं असेल तर त्यांच्यानुसार मानधन पे स्केल अचूक आहे याबाबत खात्री करणं, म्हणजे तुमचं या ठिकाणी बरोबर आहे किंवा नाही हे सुद्धा चेक केले जाणार आहेत. 6वा मुद्दा, शासन निर्णय क्रमांक 2017-279 6 दिनांक 30 डिसेंबर 2018 नव्हे सेविका मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे व निश्चित करण्यात आले आहेत. हे सेवा समाप्तीचे दिनांकसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पेशल त्याचं GR आपण पाहिलं होतं, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. 30 नोव्हेंबर 2018 नव्हे सेविका मदतनीस यांचे सेवा समाप्ती व निश्चित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये दिनांक 1 नोव्हेंबर 2018 पासून नव्याने नियुक्त होणाऱ्या सेविका व मदतनीस यांची सेवा समाप्ती ही वयाची 60 वर्षे राहील. तर बघा कोणत्या सेविका आणि मदतनीस यांचं 60 वर्षे असेल, तर बघा 2018 नुसार 1 नोव्हेंबर 2018 पासून नव्याने नियुक्त होणाऱ्या सेविका मदतनीस यांची सेवा समाप्ती ही 60 वर्ष असेल. तसेच मदतनीसमधून पदोन्नती देण्यात आलेल्या सेविकांची सेवा समाप्ती ही वयाची 60 वर्षे राहील. तर ज्यांचं मदतनीसमधून त्यांचं सेविका या पदावर नियुक्ती झाली त्यांचंसुद्धा या ठिकाणी 60 वर्ष असं करण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती दिनांक प्रत्येक वर्षातील 30 एप्रिल हा निश्चित करण्यात आला आहे. तर बघा सेवानिवृत्तीचं तारीखसुद्धा ठरवण्यात आलं आहे. प्रत्येक वर्षी दिनांक
30 एप्रिल हा निश्चित करण्यात आला आहे. उपरोक्त अंगणवाडी कर्मचारी सेवा समाप्ती दोन्ही शासन निर्णयाच्या अधीन राहून प्रकल्पातील कार्यरत सेविका मदतनीस यांची सेवानिवृत्ती दिनांकाबाबत पडताळणी करून त्या अनुषंगाने उचित कारवाई करण्यात यावी. 8 नंबरचा मुद्दा आहे, सन्मान प्रणालीमध्ये नोंदवलेल्या सेविका मदतनीस यांचे नाव, अंगणवाडी केंद्र, पत्ता, धर्म, जातीच्या परवानग्या, ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह स्टेटस, बँक तपशील इत्यादीबाबत माहिती तपासून खात्री करावी. हे सर्व या ठिकाणी चेक केले जाणार आहेत. त्यांचं अंगणवाडीचं केंद्र, पत्ता, धर्म, जातीचे परवानग्या, ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह स्टेटससुद्धा त्यांचं अकाउंटचं त्या ठिकाणी चेक केले जाणार आहे. 9 नंबर आहे, प्रकल्प स्तरावर कार्यरत सर्व सेविका मदतनीस यांची उपयुक्त नमूद सर्व बाबीची पडताळणी करण्यात यावी. त्या अनुषंगाने सदर बाबीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे रीतसर कारवाई करून सुधारणा करण्यात यावी. तर सर्व प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं त्या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहेत आणि त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. कारण जे नंदुरबारमध्ये जे प्रकरण घडलं त्या ठिकाणी त्याच्यानुसार हा JR करण्यात आला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकल्प वाईज नागरी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल सर्व ठिकाणी सेविका आणि मदतनीस ताईंचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. त्यांचं डॉक्युमेंटचं क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी काही चुका असेल तर ते एक नियमाबाह्य त्या ठिकाणी लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावा. कारण डुप्लिकेट असेल तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सापडेल. त्यांचं जन्मतारीखसुद्धा व्हेरीफाय केले जाणार आहेत आणि ते जॉईनिंग डेटसुद्धा व्हेरीफाय केले जाणार आहेत. त्यांचं आधार व्हेरीफाय केले जाणार आहेत. भरपूर आहे त्याच्यामध्ये, सर्व त्यांचं सेम असेल तर काही हरकत नाही. कुठे मिस्टेक असेल तर त्यांना अडचण येऊ शकते. 10 नंबर मुद्दा आहे, अशा प्रकारे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ZIP आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी आपल्या अधीनस्थ सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका मदतनीस यांची माहितीचे सूक्ष्म जातीचा परवानगा, ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह स्टेटस म्हणजे बँक तपशील इत्यादीबाबत माहिती तपासून खात्री करावी. 9 नंबरचा आहे, प्रकल्प स्तरावर कार्यरत सर्व सेविका व मदतनीस यांची पूर्वोक्त नमूद सर्व बाबीची पडताळणी करण्यात यावी व त्या अनुषंगाने सदर बाबीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास रीतसर कारवाई करून सुधारणा करण्यात यावी. 10 नंबर, अशा प्रकारे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ZIP आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी आपला अधीनस्थ सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माहितीचं सूक्ष्म अवलोकन करणे अनिवार्य आहे. अन्यथा भविष्यात उपरोक्त सर्व बाबी अनुषंगाने काही तक्रारी अडचणी उद्भवल्यास याची सर्वोच्च जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. तर बघा ताईंनो, तुमचं या ठिकाणी सर्व तुमचं जे डॉक्युमेंट आहे, तुमचं जन्मतारीख आहे, तुमची जॉईनिंग डेट आहे किंवा तुमचं प्रोत्साहन भत्त्यामध्ये तुम्ही 10 वर्ष झालं असेल, 20 वर्ष झालं असेल, 30 वर्ष तुमची सेवा झाली असेल, टक्केवारीनुसार तुम्हाला मानधन दिले जात आहेत, ते सुद्धा क्रॉस व्हेरिफाय केले जाणार आहेत. आणि हा मुद्दा कुठून आला? तोडदा तालुक्यामध्ये जी सेविका होती त्या ठिकाणी डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करून त्या ठिकाणी ती ऑन ड्युटी करत होती. परंतु काही व्यक्तींनी तक्रार केली आमदारकडे आणि त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी आणि महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये त्यांनी तक्रार केली, अर्जही दिला, परंतु काही कारवाई झाली नाही. तर एक मीडियासमोर स्टेटमेंट दिलं आणि लवकरात लवकर त्यांनी कारवाई केली. परंतु त्यांनी जे विधानसभेमध्ये प्रश्न मांडणी केले त्या प्रश्नावरती भरपूर आमदारांनी त्या प्रश्नाचं त्या ठिकाणी डिस्कशन केलं होतं आणि या गोष्टी लक्षात घेता शासनाने काय केले आहेत, एक JR काढला आहे 16 जुलै 2025ला. या JRनुसार अंगणवाडीचं काय या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहेत आणि त्यांचे डॉक्युमेंट या ठिकाणी तपासले जाणार आहेत. ही सर्व माहिती आपण या JRमध्ये पाहिलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.